सांड हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याणात नाले सफाईचे 3-13। पावसाळ्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीत नाले सफाईची कामे जोराने सुरू आहेत असा दावा कल्याण डोंबिवली महापालिका करीत असली तरी ही कामे कशी बेपर्वाईपणे चालू आहेत याचे उदाहरण पाहावयास मिळत आहे। कल्याण डोंबिवलीत 7 प्रभाग आहेत, त्यामध्ये 27 गावांचा समावेश असलेल्या ई प्रभागाची भर पडली आहे। दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर नालेसफाईच्या कामासाठी यंदाच्या वर्षी या कामांवर तब्बल 1,80,00,000 रुपये खर्ची घातले जाणार आहे। दरवर्षी ही सफाईची कामे कंत्राटाद्वारे केली जातात, परंतु ही कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र प्रतिवर्षी दिसून येत आहे। यंदाही हे चित्र कायम असून सफाईच्या नावाखाली थुकपट्टी कंत्राटदारांमार्फत सुरू आहे। नाल्यातून काढण्यात येत असणारा कचरा, गाळ हा तात्काळ तेथून उचलणे आवश्यक असते, मात्र कल्याणमधील स्थिती पाहता उपलब्ध असलेला गाळ हा नाल्यातच एका बाजूला साठवला जात आहे। कल्याण पश्चिम येथील महालक्ष्मी हॉटेलच्या बाजूस असलेला नाला याचे जिवंत उदाहरण आहे। जर मोठा पाऊस झाला तर संबंधित गाळ हा पुन्हा एकदा नाल्यातच वाहून जाण्याची शक्यता आहे। याकडे केडीएमसी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देणे गरजेचे आहे। 27 गावांचा प्रश्न चिघळणार। राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार 27 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी संघर्ष समितीने बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे। शासनाच्या निर्णयाविरोधात जनजागृती करण्यासाठी संघर्ष समितीने 27 गावांचा दौरा सुरू केला आहे। या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायतीचे टाळे तोडणाऱ्यांचे हात छाटू असे संघर्ष समितीने आवाहन सरकारला दिले। पुढील 3 दिवसात संघर्ष समितीचे पदाधिकारी ग्रामस्थांना भेटून भूमिका मांडणार असल्याचे संघर्ष समितीने सांगितले। 2002 साली कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळण्यात आली होती। त्यानंतर राज्य शासनाने पुन्हा 1 जून पासून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अध्यादेश जारी केला। या निर्णयाचे शिवसेना भाजपने स्वागत केले असले तरी संघर्ष समितीने बंडाचा झेंडा फडकावत शासनाच्या या निर्णयास कडाडून विरोध केला आहे। महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी 5 गावांनी सहमती दाखवली असली तरी उर्वरित 22 गावांची भूमिका स्पष्ट नसल्याने या गावांमधून विरोध असल्याचे दिसून येत आहे। या निर्णयाबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। पालकमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबत मुख्यमंत्र्यांशी बैठक आयोजित करून देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर 1 जून पासून या अध्यादेशानुसार महापालिकेने ही गावे समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। याच दरम्यान संघर्ष समितीने बंडात्मक पवित्रा घेतला। पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली। प्रशासनाने जे स्वखुशीने येतील त्यांना समाविष्ट केले जाईल अशी भूमिका घेतली आहे। संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार सुभाष भोयर यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शासनाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध करत संघर्ष समितीने आंदोलनात्मक पवित्रा घेत सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीने 27 गावांचा दौरा सुरू केला आहे। आज संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब बझे, दत्ता बझे, अर्जुन चौधरी, चंद्रकांत पाटील, जालिंदर पाटील, अंकुश म्हात्रे, गणेश म्हात्रे, गजानन माडुलकर, जनार्दन काळन आदी पदाधिकाऱ्यांनी भोपर सागावसह 4 गावांचा दौरा करत ग्रामस्थांची बैठक घेतली। या बैठकीत 27 गावांमधील ग्रामस्थांचा विरोध असूनही सरकारने हा निर्णय लादला असल्याचा आरोप करीत ही गावे महापालिकेतून वगळण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याने तसेच संघर्ष समितीची भूमिका पटवून देण्यासाठी प्रचार दौरा करत असल्याचे सांगितले। गद्दारांना धडा शिकवा असा इशारा संघर्ष समितीतून फारकत घेतलेल्यांना दिला आहे। ग्रामस्थांनो संघटित व्हा, मुठभर लोकांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी हा डाव साधला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे। हिम्मत असेल तर हे टाळे तोडावे, टाळे तोडणाऱ्यांचे हात छाटू असा इशारा देण्यात आला। पुढे बोलताना समिती माघार घेणार नाही, मात्र गावे वगळण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल, मात्र तुमचे सहकार्य हवे असे आवाहन ग्रामस्थांना संघर्ष समितीने केले आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।